परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होत आहे। आपल्या उत्तर सोलापूर तालुक्यात कसा प्रतिसाद आहे काय सांगा? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आज निवडणूक आहे। आज मतदानाचा दिवस आहे। मी प्रथमतः सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करेन की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घटनेच्या स्वरूपातून अधिकार दिला मतदानाचा, ते सर्वांनी ज्याला जे विचार पडतात त्या विचाराला आपण मतदान करावं, कारण तो आपला मतदानाचा हक्क बजावणं हे लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठं माध्यम मानलं जातं। म्हणून मी सर्वांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावावा हे आव्हान करेन। त्याचबरोबर सर्व लोकांना आपल्या माध्यमातून आव्हान करेन की इलेक्शन एक दिवसाचं असतं, सगळ्यांनी गुढी गुलाबीमध्ये आपलं इलेक्शन पार पाडावं। ज्याचे विचार ज्याचे असतील एका खेळीमेळीच्या वातावरणात गावातल्या लोकांनी मतदान एकमेकांनी आपलं करून घ्यावं आणि या पद्धतीने जे मतदानाचा प्रतिसाद आहे तो अतिशय सुंदर प्रतिसाद आहे। जे आम्ही काम केलं आहे, आम्ही जे लोकांना आव्हान केलं, विकासाच्या माध्यमातून जे काम केलं ते आज तुम्हा सगळ्यांनी त्या पद्धतीनं आमच्या पाठीमागं उभा राहण्याचं सगळ्यांनी भूमिका घेतली। परंतु मी तरीसुद्धा आपल्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करेन की आपण आपलं गाव छान असावं, सगळ्यांनी गोडी गुलाबीत राहावं असं आपल्याला मी आव्हान। 4.5 म्हणजे 4 तासात किती टक्के मतदान झालं, एकंदरीत आकडेवारी काय प्रतिसाद? 4 तासामध्ये जवळपास 22% पेक्षा मतदान काही ठिकाणी गेलं आहे, काही ठिकाणी 28-30% सुद्धा मतदान गेलं आहे। आता जिथलं कार्यकर्ते जे ओढून ताणून आणतात तिथे होतं आहे, परंतु मतदानाचा टक्का नक्की वाढणार आहे। 5:30 वाजेपर्यंत वेळ आहे आणि आम्ही सगळ्यांना जागरूक केलं आहे की आपला मतदानाचा अधिकार बजावा, त्यामुळे मतदान व्यवस्थित होईल, छान होईल, विकासाला होईल। कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक होत आहे? कारण देशात आणि राज्यात आपली सत्ता आहे, आता झेडपी काबीज करण्याचा एक उद्देश आपला आहे। देशात आणि राज्यामध्ये हे सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्यांच्या जे सरकारने काम केलं आहे ते गावगाड्यामध्ये गरिबाच्या घरामध्ये शेवटच्या अंत्योदयपर्यंत हे काम पोचला पाहिजे, विकास पोचला पाहिजे। मग ते रेशनच्या माध्यमातून असो, या ठिकाणी आरोग्याच्या माध्यमातून असो, त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी पानंद रस्त्याच्या माध्यमातून असो, अनेक योजना अशा आहेत की लाडक्या बहिणीसाठी असो, शेतकऱ्यांसाठी खात्यावर पैसे सन्मान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून असो, अशी अनेक कामं या सरकारने केलेली आहेत। मोठमोठे रस्त्याचं जाळं या ठिकाणी सरकारने केलेलं आहे। त्यामुळं ही निवडणूक आम्ही सामोरे जात असताना मूळ शेतकरी हा केंद्रबिंदू मानून, विकास हा केंद्रबिंदू मानून आम्ही हे मतदानाला सामोरे गेलो आहे। आणि मला माहिती आहे की आजपर्यंत देशात, राज्यात, सोलापूर शहरात, नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी कमळ चिन्हाला मतदान केलं, विकासाला मतदान केलं, तसंच जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल आणि जिल्हा परिषदसुद्धा भारतीय जनता पार्टीचाच कमळ फुलेल, यात मला काही अडचण वाटत नाही। आज मला तर कुठे